वाटलं आणि इथले म्हणजे ह्यांची जी कल्पना आहे की रस्त्यावरच्या गुरांना इथे येऊन त्यांची सेवा करावी, ते खूपच छान कल्पना आहे. आणि मलाही वाटलं की म्हणजे सर बोललेच होते शाळेत की आपण गोशाळेत जाणार आहे, तेव्हा काही एवढा इंटरेस्ट नव्हता. पण ह्या इथे आल्यानंतर एवढं इंटरेस्ट वाढला आहे ना की आता असं वाटायला लागलं की मी पण इथे काहीतरी मदत केली पाहिजे. आणि तुम्ही या कधीतरी फिरायला, छान आहे खूप जागा, खूप वातावरण चांगलं आहे. सोमेश्वर येथे गोशाळा बघून मला खूप छान वाटतं आहे. रस्त्यावरचा प्लॅस्टिक खाऊन त्या गुरांची खूप वाईट हालत होते आणि इकडे आणून त्याचं सगळं उपचार सगळेही करतात आणि एवढं छान ते स्वतः शेती करून चारा गुरांना देतात. हे बघून मला खूप छान वाटतं. सोमेश्वर गौशाळेला नक्की या आणि स्वतःच्या फॅमिलीसोबत या म्हणजे आणि ह्यांना निधी पण द्या आणि गुरांना आणि ह्यांना मदत होईल असं काम करा. नमस्कार, मी श्रीपाद गुरव, क्रीडा शिक्षक, पटवर्धन हायस्कूल रत्नागिरी. एखादं क्षेत्र कसं डेव्हलप केलेलं आहे या गोष्टींची थोडक्यात माहिती देण्याकरता आपण एक क्षेत्रभेट केलेली आहे. याच्याकरता आम्हाला जोशी सर, हतकमकर सर असे अनेक जणांचं मार्गदर्शन लाभलं. थोडक्यात भेट दिल्यानंतर असं वाटलं की या ठिकाणी येऊन काहीतरी आम्ही एक चांगलं काम केलेलं आहे आणि मला नक्कीच पुढच्या वर्षीसुद्धा या ठिकाणी यायला आवडेल. या गोशाळेच्या माध्यमातून जवळपास 70 ते 80 जनावर या ठिकाणी त्यांच्या ताब्यात आहेत आणि ते चांगल्या पद्धतीने त्यांची काळजी घेत आहेत. एवढंच या ठिकाणी मी शब्द मानेल आणि या ठिकाणी थांबेल. धन्यवाद. भारत माता की जय! भारत माता की जय!